नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीच्या जळोचीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून विकास कामांचं भूमिपूजन। सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याची बारामतीच्या कसब्यामधून सुरुवात। संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुळेंकडून परिसराची स्वच्छता। वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत उतरवण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार। पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियातनं लोकसभा लढणार, नाना पटोले यांचं विधान। जळगावच्या रावेर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा कायम। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि डॉक्टर जगदीश पाटील इच्छुक। धनसंपत्ती आमच्याकडे नसली तरी जनसंपत्ती आणि जनसंपर्क आहे, काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे सदस्य डॉक्टर जगदीश पाटील यांचा दावा। भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचं नांदेडमध्ये स्वागत। स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर बँड पथकाचं सादरीकरण। राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाणांचं नांदेडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण तर शहरामध्ये भाजप कार्यकर्त्यांची रॅली। खासदार सुनील तटकरेंनी घेतली भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांची भेट। बोर्डीकर आणि राष्ट्रवादीत परभणी लोकसभेसाठी जोरदार रस्सीखेच। पुण्यामध्ये अमित ठाकरेंचा मोर्चा। मराठी भाषा भवन वसतिगृहाचा दर्जा सुधारण्याची मागणी। पुणे विद्यापीठावरती काढला मोर्चा। पद्मभूषण पुरस्कार देण्यात आल्यानं राम नाईक यांचा पालघरमध्ये नागरी सत्कार। कार्यक्रमात पालघर संबंधातील आठवणींना राम नाईक यांच्याकडून उजाळा। कोकणातील कोळी बांधवांसाठी जेजुरीमध्ये भव्य सुसज्ज भक्त निवास उभारणार। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं आश्वासन। जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलामध्ये गुलाबराव पाटलांच्या हस्ते नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ। 2000पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी स्पर्धेत सहभागी। पुण्याच्या मुळशीमधील घोटावडे फाटा इथे अजित पवारांची उद्या जाहीर सभा। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांकडून बारामती मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं उद्या रायगड किल्ल्यावरती अनावरण होणार। शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात येणार। शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जळगावात शरद पवार गटाचा पेढे वाटून जल्लोष। तुतारीचं पूजन करून आणि तुतारी वाजवून शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त। ठाण्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये तुतारी वाजवून जल्लोष। तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते कामाला। सांगलीतनं जप्त केलेले ड्रग्ज पुण्यातून गोव्यात पाठवण्यात आल्याची माहिती समोर, तर पुण्यातनं पंजाब आणि हरियाणामध्ये ड्रग्ज पाठवण्यात आल्याचा संशय। पुणे पोलिसांनी जप्त केलेलं ड्रग्ज पुणे पोलीस मुख्यालयात आणलं। तब्बल 900 किलो ड्रग्ज जप्त। जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून पंचनामा केला जाणार। पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच पतीची शेजारच्यांकडून हत्या। नागपूरच्या इमामवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधील थरार। क्षुल्लक कारणावरून शेजारील पिता पुत्रांकडून हत्या। हत्येनंतर एका आरोपीला अटक, दुसरा फरार। रत्नागिरीच्या खेडमध्ये माणी या गावामध्ये 31 सागाच्या झाडांची चोरी। चोरीला गेलेल्या सागांची किंमत जवळपास 6 लाख। खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। साताऱ्यामध्ये जिल्हाभरातनं चोरीला गेलेले दागिने तक्रारदारांना परत। पोलिसांना तब्बल 2,70,00,000 दागिने शोधण्यात यश। भुसावळ इगतपुरी रेल्वे स्थानकावरती रेल्वे विभागाचं मॉकड्रिल। कामाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न। वर्ध्याच्या सावंगीमध्ये पेट्रोल डिझेलची अवैध वाहतूक आणि विक्री करणारी टोळी गजाआड। 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3घांना अटक। बांधकाम कागदपत्र फेरफार प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या 2 कर्मचाऱ्यांना बेड्या। शासनाची फसवणूक केल्याची तक्रार। पालिकेनंच दाखल केलेल्या गुन्ह्यात पालिकेचे कर्मचारी दोषी। बाळू बहिराम आणि ड्राफ्ट्समन राजेश बागुल यांना अटक। उद्या सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत रास्ता रोको करा। रास्ता रोको आंदोलनाचं रेकॉर्डिंग करा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका होती। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं, मग आता आंदोलनाची गरज काय? भुजबळांचा सवाल। आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण? आमच्या आंदोलनावरती प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार काय? मनोज जरांगे यांचा प्रतिसवाल। पंढरपुरात चंद्रकांत पाटलांसमोर मराठा आंदोलकांच्या घोषणा। उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी जोरदार घोषणाबाजी। पाटलांकडून मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। धाराशिवच्या येडशीमध्ये मराठा आंदोलकांकडून आज कडकडीत बंद। आंदोलनात दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचं कलम लावण्याच्या निषेधार्थ बंद।
मुंबईच्या जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावरती ठाम. हॉस्टेल सुविधा, विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील डॉक्टरांचा संप. धुळ्यामधल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. थकीत विद्यावेतनासह विविध मागण्या. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, डॉक्टरांचा निर्धार. बीडच्या अंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू. संपावेळी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. अकोल्यातील कनिष्ठ निवासी डॉक्टर संपावर. सतत मागणी करूनही स्टायपेंड मिळत नसल्यानं डॉक्टरांचा संप. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर. मेडिकल कॉलेजच्या दैनंदिन सेवांवरती संपाचा परिणाम. हिंगोलीमध्ये भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या. अवैध रेती वाहतुकीवरती कारवाई होत नसल्याचा मुटकुळेंचा आरोप. वाशिममध्ये चौथ्या दिवशीही भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं आंदोलन. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलनात मागणी. वेतन पथक अधीक्षकांनी काढलेल्या पत्रावरून भंडाऱ्यातील शिक्षक मुख्याध्यापक संघटनांमध्ये रोष. शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालत माफीची मागणी. श्रमजीवी संघटनेचा नाशिकच्या इगतपुरी तहसील कार्यालयावरती बेमुदत मूलभूत हक्क बिऱ्हाड मोर्चा. मोर्चात शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग. अचानक धडकलेल्या मोर्चामुळे तहसील कर्मचाऱ्यांची तारांबळ. अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. 1 लाख जमिनीचे सातबारे मिळवण्यासाठी आदिवासींचं आंदोलन. आदिवासी नृत्य सादर करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. परभणीमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जीपीएस पेन्शन योजना कर्मचाऱ्यांचा विरोध. पुण्याच्या आंबेगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एका व्यक्तीचं बिबट्याच्या पिंजऱ्यात आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप. शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केल्यानं वाशिमचं मनोरा शहर बंद. बंदला शहरामध्ये चांगला प्रतिसाद. शाळेमध्ये दारू पिऊन आलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला ग्रामस्थांचा घेराव. चंद्रपुरातल्या ज्योती इथल्या जिल्हा परिषद शाळेतला प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. नाशिक शहरामध्ये तब्बल 25,000 पाणीपट्टीचे थकबाकीदार. मार्च एंडिंगमुळे नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर. 25,000 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित. नाशिकच्या पाणी प्रश्नावरती आज पालकमंत्री दादा भुसे यांची बैठक. पाण्यासंदर्भात आढावा घेणार. महापालिकेला भविष्यात तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीमधील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं चिंता वाढली. दारणा आणि मुखणे धरणांमध्ये केवळ 43% पाणीसाठा, तर भावली धरणात 32% पाणीसाठा. बीडच्या आष्टीमध्ये भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त पालखी सोहळा, मिरवणूक. समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये पुरातन महादेव मंदिरामध्ये 13 दिवसात 2000 जोडप्यांकडनं अतिरुद्राभिषेक सोहळा संपन्न. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांच्याकडनं सोहळ्याचं आयोजन.